नाग्या हात सोड त्यांचा. ही बाई तुझ्या आयुष्याची वाट लावल. चल चल. वीरे, या श्वानासाठी तू माझ्यावर हात उचललास. माझ्यावर आत्ता हितच आपली दोस्ती तुटली समज. राजवीर जी, गुड मॉर्निंग. क्या? मी तुमच्यासाठी नाश्ता आणलाय. मला भूक नाही, तुम्ही घ्या करून. राजवीर जी, का त्रास करून घेताय? आय नो तुम्ही काल तुमच्या फ्रेंडला स्लॅप केलं म्हणून गिल्टी फील करताय ना, पण असं जेवणावर का राग काढताय? कारण तो फक्त दोस्त नाही, काळीज आहे माझं. हो, तिने आजवर माझ्यासाठी लय केले आणि मी काय केले? ज्यांनी माझ्यावर जीव लावलाय त्यांच्यावर हात उचललाय. राजवीर जी, मी समजू शकते तुमचं दुःख, पण तुम्ही रात्रीही काही खाल्लं नाही. आत्ता पण नाश्ता करायला नको म्हणताय. अशाने तब्येत बिघडेल तुमची. एकतर मी पण रात्रीपासून काही नाही खाल्लंय, सकाळी पण काही नाही खाल्लं. मग माझी तब्येत बिघडेल आणि माझ्या बाळाची पण. अहो, तुम्ही कशाला त्रास करून घेताय स्वतःला? तुम्ही क्या खाऊ? नो राजवीर जी, मी तुमच्याशिवाय नाही खाणार. आय वोंट ईट विदाउट यू. चला बरं, तुम्ही थोडंसं खाऊन घ्या. मला भूक नाही म्हटलंय ना, तुम्ही क्या खाऊ. असं कसं राजवीर जी, थोडंसं तरी खाऊन घ्या ना प्लीज. राजवीर जी, चला बरं, चला चला. जबरदस्ती काय? थोडंसं खाऊन घ्या, चला चला, खाऊन घ्या थोडं. ओके, मी भरवते. ओपन युअर माउथ. आ करा. गुड बॉय. राजवीर जी, आता तुम्ही अजिबात वरी करायची नाही. मी कायम तुमच्या सोबत असणार आहे. कॉफी घ्या. राजवीर, आत्ताशी तू माझ्या घासात अडकलास, पण आता हळूहळू माझ्या श्वासातही अडकशील. यू डॅडी, अहो या बसा, मी पाणी घेऊन आले. पिऊ पिऊ, तुम्ही बसा, बाकी सगळे राहू द्या. मग कशी आहे तब्येत? बरी आहे. पिऊ, आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचंय. बोला की डॅडी. यू, आम्हाला खरं खरं सांगा, तुम्ही खुश तर आहात ना? अहो हो डॅडी, मी लई खुश आहे. पण काय झालं, आता अचानक काय विचारलं? नाही म्हणजे तुमच्यात आणि राजवीर मध्ये काही भांडण वगैरे झालं नाही ना? अहो नाही डॅडी, आमच्यात असं काही सुद्धा नाही. मग तुम्ही गरोदर आहे हे कळल्यावर सुद्धा राजवीर तुम्हाला भेटायला का आले नाहीत? अहो डॅडी, तुम्हाला माहित आहे ना सध्या सरकार किती अस्थिर आहे ते. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या रोज बैठकी असतात बघ. आता काल भी मीटिंगलाच गेला होता. यू, सरकार कधी स्थिर झालंय आणि आम्ही चौकशी केली. काल लोकशक्ती पक्षाची कुठलीही मीटिंग झाली नाही. मला एक सांगा, राजवीरनं तुम्हाला मीटिंगचंच कारण सांगितलं होतं ना? हो. मग तुमच्या माहितीसाठी सांगतो की मागच्या 4 दिवसात लोकशक्ती पक्षाने त्यांच्या आमदाराबरोबर कुठली आणि कसलीच मीटिंग केली नाही. अहो डॅडी, मग त्याचं काही वेगळं काम असेल तिकडं. असू शकतं. आम्हाला फक्त एवढंच जाणून घ्यायचं होतं की तुमचं आणि राजवीरचं काही बिनसलं तर नाही ना?
नाही डॅडी, सगळं काही चांगलं आहे. मग ठीक आहे, चला आम्ही येतो. आम्हालाही एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जायचंय. डॅडी, काय झालं खरं सांगा. तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. पियू, काहीही झालेलं नाही. तुम्ही राजवीरच्या संपर्कात राहा, सतत त्यांच्याशी बोलत राहा. चला येतो आम्ही. डॅडी, अहो चहा तरी घेऊन जा. पियू, तुमच्याशी बोललो ना मी, बस झालं की. हा, डॅडी वीरूच्या संपर्कात का राहायला सांगत होते? नाही, ते नक्कीच काहीतरी लपवतायत माझ्यापासून. आणि डॅडी म्हणाले की मीटिंग कॅन्सल झाल्या होत्या. मग वीरू का मीटिंग आहेत म्हणाला? काय झालं काकी? दिसत नाही का तुला? डोळं फुटल्यात बाय, फरशी पुसते ना. सॉरी. चल, आलीच आहेस तर फरशी पुसून घे आता. मी नाही 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 काकी, तुमची तुम्हीच पुसा. हे ते मोठ्यांना मला तुमची काम करताना बघितलं ना, तर मला त्या कामावरनं काढतेल. हे याद राख, तुझी ही मोठी आई आहे ना, 4 दिवसाची मालकीण आहे. आणि मी परमनंट कारभारी नाही इथली. काय बी झालं ना, या घरात माझी सत्ता फिरून येणार म्हणजे येणार. आणि या घरात दीपे, दे दे बाई, अगदी की करू दे मला माझी काम. आणि हेच नाही ग, धुणं भांडी पाणी पण मीच भरणार बर का. माझीच पाप आहेत घरी. पण आता माझी चूक मला कळल्या म्हणून काय झालं? मी सुधारली आहे म्हणून काय झालं ग? काम तर करावीच लागतील ना. माझ्या नशिबाचे भोग आहेत ग हे, भोगावे तर लागणारच आहे. जा तू तुझी काम करते मी हे. कांचन, अगं हे कांचन, उठ उठ बर. अगं ते फडकं सोड, उठ. अगं काय करतेस तू? तुला काय काम करायची गरज आहे? म्या करते. सुनंदा, अगं तू कवा आलीस? अगं आत्ताच आली. तू काय सुद्धा काम करू नको. नाही नाही नाही, ही माझी काम आहेत, मला करू दे. मी ह्याच लायकीची आहे ग. अगं कांचन, का सारखा स्वतःला दोष देतेस ग? मी तुला माफ केलंय ना. सुनंदा, तू मला माफ केलंयस ग, पण वीरून अजून माफ नाही केलं मला. त्याचा माझ्यावर लई राग आहे ग. कांचन, तुला त्याचा स्वभाव माहित आहे ना ग. अगं तो जितकं प्रेम करतो तितकाच तो रागावतो. आणि एकदा कुणावर तो रागावला ना तर त्याचा राग लवकर नाही शांत होत. पण तू नका काळजी करूस, मी समजावते त्याला, तो ऐकल माझं. जा तू आराम कर. दीपा, तुला आधी पुसून घे. आणि बघ, इथनं मोर कांचन कुठलंच काम करताना दिसली नाही पाहिजे मला. समजलं का? होय. कांचन, जा तू आराम कर. सुनंदे, किती मायाळू आहेस ग तू. तुझ्यासारखं मन मला बी मिळव बाई. जा आराम कर, मी येतीस. काकी, तुम्ही खरंच सुधारला का काय? दीपे, मला चांगलंच कळलंय. दरवेळी घाना फिरवून कामं होत नाही, तर असं कधी कधी गॉड वागायचं नाटक बी करावं लागतं. नाग्या, हे नाग्या, तू इकडे बसलायस वय? अरे मी गावावर हुडाकलं तुला. बरं चाललंय ना मुंबईला? आपल्या विरूचं कामकाज मुंबईत व्यवस्थित चाललंय ना? काय प्रॉब्लेम नाही ना?
हा सगळं ठीक चालू आहे त्याचं तिकडे. अरे सगळं ठीक आहे मग लगेच कशाला आला? मग राहायचं नाही दोस्ताकडे 2-4 दिवस. अहो माझं मन नाही लागलं तिकडे. आता अरे विरे जिगरी दोस्त आहे ना हो तुझा. अरे त्याला भेटायला जीव तुझा कासावीस झाला होता ना. आणि मग आता काय झालं? अहो मामा विरमच म्हणत होता थांब 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 म्हणून, पण मीच नको म्हंटल त्याला. निघतो म्हंटल. तुला बघून त्याला आनंदाचा धक्काच बसला असेल ना? धक्का त्याला नाही, मला बसला. म्हणजे अहो मला बघून लय आनंद झाला मामा त्याला. म्हणजे तुम्हाला विश्वास नाही बसणार, मला बघितल्या घट्ट मिठी मारली. तुमची, आईची, पियूची सगळ्यांची चौकशी करीत होता तो. लय खातिरदारी केली त्यानं माझी. भाऊ आहे ना आपला तो. आम्ही रडायला काय झालं? रडू नकोस ना. काय झालं ना गे? कोण काय बोललं का तुला तिकडे? कोणी काय बोललं असतं तर चाललं असतं, पण वीरानं असं नव्हतं वागायला पाहिजे. का झालं चटकं दिलं परताने मला. वीरू वीरू काय बोलला तुला असं? हा मामा, आपला वीरू तिकडे त्या शोना नटी सोबत राहतोय. काय? मी तिला घरात काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी माझ्यावर बी हात उचलला. नाग्या, आपला वीरू असं काय वागेल असं मला वाटत नाही बरं का. मला बी वाटत नव्हतं, पण मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. नाग्या, तू सुनबाला काय बोलला नाहीस ना? हो मामा, या अवस्थेत कसं सांगणार मी त्यांना? काय सांगू पण नकस. तिला जर समजलं ना तर ती पार कोलमडून पडल. वीरू असं काय करेल याच्यावर माझा विश्वास बसना झालाय. हे प्रकरण नक्की काय आहे याचा शोध लावला पाहिजे बरं का. शोना, आता लवकरच तुझ्या लाईफ मध्ये सुद्धा या कलरफुल नेलपेंट सारखे कलरफुल डेज येणार आहे. बाय द वे ऑलरेडी आलेत. म्हणून तर रेंटच्या घरातून शिफ्ट होऊन मी आता एका बिग शॉट मंत्र्याच्या घरी राहते. यू आर सो लकी शोना. पण शोना, तू असं नव्हतं करायला पाहिजे होतंस. तू पाहिलंस ना तुझ्यामुळे राजवीरची काय अवस्था झाली आहे ती. आणि त्याचा तो फ्रेंड, त्यांनी पण तुझ्याचमुळे मार खाल्लाय. मी वेटच करत होते तू कधी तुझे नेगेटिव्ह थॉट्स घेऊन माझ्या जवळ येतेस. हे नेगेटिव्ह थॉट्स नाही आहेत शोना, हे माझं सजेशन आहे. तू जर राजवीरला फसवून लुबाडणं थांबवलं नाहीस ना तर एक दिवस तुला हे खूप महागात पडेल. शट अप गंगा, आई हैव टोल्ड यू सो मेनी टाइम्स. शोना को वैसे भी सस्ती चीजों का शौक नहीं है. नमस्ते शोना मैडम. हे बघा, तुमची मुदत पूर्ण होण्यासाठी अजून 1 वीक बाकी आहे. मी तुमचे सगळे पैसे परत देणार आहे, पण प्लीज आता तुम्ही इथून जा. अहो प्लीज काय म्हणताय? उलट आम्हीच तुम्हाला प्लीज म्हणायला पाहिजे मॅडम. म्हणजे काय, आता तुम्ही एका मंत्र्यांच्या घरात राहायला आलायत ना. मीन्स नाही म्हणजे त्याचं काय आहे की 1 वर्ष झालं आमचा एक सामाजिक विषयाचा चित्रपट तयार आहे, पण त्याचं अनुदान रखडलंय. तुम्ही जर साहेबांना शब्द टाकलात तर आपलं काम पण लगेच होईल. हो, आय सी. पण ह्याच्या रिटर्न मध्ये मला काय मिळेल? त्यातले आम्ही तुम्हाला 10% देऊ. शिवाय तुमचं थकलेलं रेंट पण कॅन्सल करू. ओ नो.
मी यातले 30% घेईन. 30? हो, ठीक आहे, मंजूर आहे. तुमचं काम नक्की होईल. या तुम्ही. शोना मॅडम, तुम्ही फ्री कधी आहे ते सांगा. एक पिक्चर साईन करून टाकू. बिग बजेट सिनेमा आहे. ऍक्च्युली बघू ना, मी कळवते तुम्हाला. सध्या आहे ना, राजवीरजींचे सगळे डिसिजन्स मीच घेते, त्यामुळे जरा त्यात बिझी आहे. पण तुम्ही स्क्रिप्ट द्या पाठवून, मी बघते. स्क्रिप्ट चांगली असेल तर नक्की करू. हां, नक्की. येस. ओके, येतो मॅडम. या. बघितलंस गंगा, सत्तेची ताकद. आणि तू मला म्हणत होतीस की मी इथं का आले. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ज्याच्याकडे सत्ता असते त्याच्याकडे रिस्पेक्ट आपोआप चालून येते. साहेब, ऑफिस आलं. हा पिऊ, बोल ना. कारभारी पाहिले का फोटोज? होय, लय भारी आल्यात. मग त्या फोटोमध्ये कोणीतरी मिसिंग नाही का वाटत तुम्हाला? बस ना आता, या की लवकर भेटायला. पिऊ, मला बी यायचं का तुला भेटायला? पण असं समज की आता परिस्थिती मला तसं करू देईना. आणि पुढचे येणारे काही दिवस तर माझ्यासाठी लय जिकरीचे आहेत बघ. मी समजू शकते वीरू, मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुला हजेरी लावावी लागत असेल ना? हो ना. अगं, मागच्या आठवड्यापासून सकाळ ते रात्रीपर्यंत मीटिंग चालू आहेत. हो, आता सरकार अस्थिर आहे म्हणल्यावर मीटिंग तर होणारच ना. हो ना. सरकार कधी स्थिर झालंय आणि आम्ही चौकशी केली. काल लोकशक्ती पक्षाची कुठलीही मीटिंग झाली नाही. पिऊ, पण तू काळजी करू नकोस. काय बी झालं तरी मी हे सरकार पडू देणार नाही. बोललो तर बोललो. माझा विश्वास आहे तुझ्यावर वीरू. बरं चल, मला एक काम आहे, मी करते तुला नंतर फोन. पियू, कसं सांगू तुला माझी अवस्था काय झालीये. तुझ्या पोटात माझं बाळ वाढतंय म्हणून तुला ही सगळं सांगून त्रास द्यायचा नाहीये ग. नाहीतर तुला सगळं सांगून या पापातनं कधीच मुक्त व्हायचं होतं मला. आणि हातून लय खचलोय ग. लई त्रास होतोय मला तुझ्यावर असं रोज रोज खोटं बोलताना. प्लीज मला माफ कर पियू, प्लीज मला माफ कर.